प्रयागराजमध्ये आज एकीकडे अमृत स्नानाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, तर दुसरीकडे त्रिवेणी संगम असलेल्या नाशिकच्या गोदावरीत देखील तीर्थस्नानासाठी हजारो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेत। आज मौनी अमावस्या आहे आणि हा योग नेमका कसा साधला जातो या संदर्भात आपण चर्चा करत आहोत। आपल्यासोबत आहेत आध्यात्मिक क्षेत्रातले पैठणी गुरुजी। नेमका आजच्या दिवसाचं महत्त्व काय? मौनी अमावस्या अत्यंत मोठा पर्वकाळ आहे। आपण सर्व जाणतच आहात की प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे। त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये देखील अरुणा वरुणा आणि गोदावरी असं त्रिवेणी संगम असल्याने आणि जी भागीरथीची किंवा त्रिवेणीची त्या ठिकाणचं जे महत्त्व आहे तेवढंच महत्त्व नाशिकला देखील आहे। पुराणामध्ये सुद्धा गोदावरीचा उल्लेख हा प्रामुख्याने आपल्याला आढळत असतो। तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी आणि या ठिकाणी अमृत कुंभमेळा जो भरतो तेवढंच महत्त्व या नदीचंही आहे। फक्त त्या काळामध्ये सिंह राशीमध्ये जेव्हा गुरु जातो तेव्हा सिंहस्थ आपल्या नाशिकला होत असतो। तर प्रयागराजला ज्याप्रमाणे स्नान होतं तितकंच महत्त्व इथलं आहे। पंचवटीचं महत्त्व असं आहे की पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी प्रभू रामचंद्र प्रसादेन भुक्तिमुक्ती प्रदायिनी। या ठिकाणी पंचवटीमध्ये गोदावरी ही दक्षिण वाहिनी झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणाहून उत्तर आपल्या आंध्र प्रदेशामध्ये जी जाताना केवळ एकमेव असं स्थान आहे ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलं आहे आणि पंचवटीमध्येच ती दक्षिण वाहिनी झालेली आहे। म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पंचवटीमध्ये असलेल्या गोदावरीला अत्यंत महत्त्व आहे। जेवढं स्नानाचं महत्त्व त्रिवेणीचं प्रयागराजला आहे तितकंच महत्त्व इथलं आहे। त्यामुळे भाविक विविध भागातून महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक प्रांतातून देखील या ठिकाणी भाविक आलेले आहेत जेणेकरून अमृत स्नानाचं त्यांना फळ मिळावं आणि आपल्या सर्व पातकांचा परिहार व्हावा अशी सर्व भाविकांची भावना या ठिकाणी आहे। गुरुजी, मात्र ज्या भाविकांना प्रयागराजला किंवा नाशिकच्या रामकुंडावर देखील येणं शक्य नसेल त्यांनी किमान आजच्या दिवशी काय उपासना करावी जेणेकरून हे फळ प्राप्त होईल? जे लोक वृद्ध आहेत किंवा ज्यांना या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर जाणं शक्य नाही त्यांनी आपल्या घरी स्नान करताना गंगेचं गोदावरीचं स्मरण करून त्या पाण्याची पूजा करायची आहे आणि आपण गोदावरीच्या किंवा त्रिवेणीच्या आपण तटावर आहोत अशी भावना करून त्या गंगेचं स्मरण करून त्या ठिकाणी घरीसुद्धा स्नान केलं तरी तितकंच फल प्राप्त होत असतं। परंतु स्थानमहात्म्य असल्याकारणाने त्या स्थानाला हे महत्त्व आहेच। तर या ठिकाणी त्रिवेणी संगम असल्याने अरुणा वरुणा गोदावरी तर इथे स्नान केल्याचं अनन्यसाधारण फळ आहे। खूप खूप धन्यवाद रवींद्र पैठणी गुरुजी यांनी या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आज त्रिवेणी संगमावर तीर्थस्नानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रयागराजमध्ये एकीकडे अमृत स्नान होतोय तर दुसरीकडे अरुणा वरुणा गोदावरी या त्रिवेणी संगम असलेल्या नाशिकच्या रामकुंड परिसरात देखील भाविकांची हा योग साधण्यासाठी गर्दी होत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।